ठरलं तर मग ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल चैतन्याला सगळी कहाणी आता ऐकायची असते. तो अर्जुन सायलीला हट्ट करू लागतो. हे सगळं कसं कसं घडलं आणि तुम्ही यातनं स्वतःला कसं वाचवलं सगळं डिटेल मला सांगायला सुरुवात करा. इथे अर्जुन सायली म्हणतात की आम्हाला डाऊट आला, इथे आमच्या विरोधात प्रिया काहीतरी करते ह्या गोष्टीचा, त्याचा आम्ही शोध लावला. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ती आमचा घातपात करण्याचा प्रयत्न करते. इकडे प्रिया गेलेली आहे महिपत आणि नागराजला भेटायला. महिपतला जेव्हापासून कळले की तिने आपल्याला धोका दिला आहे तर तेव्हापासून तो तिच्या नळीचा घोट घ्यायला बसलेलाच आहे. तरी ते हवालदार येतो आणि प्लीज सोडा, जर नाहीतर आणखी प्रॉब्लेम वाढतील असं म्हणत तो तिच्या गळ्यावरचा हात महिपतला सोडायला सांगतो. नागराज इथे आता प्रियाशी बोलू लागतो, तू आमच्याशी गद्दारी केली हे आम्हाला समजले. तर ती आता विचारात पडली की यांना काय उत्तर द्यावं. तर तो सांगू लागतो की आम्हाला दोघांना भेटायला इथे प्रिया आणि सायली आणि अर्जुन आले होते. त्या दोघांनी आम्हाला सगळी माहिती सांगितली की तू फक्त आम्हाला मदत करण्याचं नाटक करते. त्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवायला तयार नव्हतो. तरी ते अर्जुन आणि सायली आम्हाला सगळं काही डिटेलमध्ये सांगू लागली. त्यांनी तुझ्यावरती बारीक लक्ष ठेवलेलं होतं आणि त्यांच्याकडनंच आम्हाला कळलं की तू कशी खोटारडी आहे. वकिलाला तू आमच्यासमोर आणलंस तर खरी, पण त्या वकिलाला तू फक्त खोटं बोलायला सांगितलं आणि ॲक्टिंग करायला सांगितली की आम्ही तुला सोडवणार आहोत, तुला सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आहे, हे वाक्य त्याला बोलायला सांगितले. त्याने मला सगळं प्लॅनिंग सांगितलं. तिने जो प्लॅन केला अर्जुन आणि सायलीला मारण्याचा, त्याच्यात ती व्हॉईस रेकॉर्डिंग तिने केलेली आहे. कसं मारायचं, कसं काय करायचं, सगळे फोनवरचे जे रेकॉर्ड असेल तर ते नागराज आणि महिपतचे असणार. आवाज पण त्यांचीच AIने बनवण्यात येणार आणि त्या दोघांनीच अर्जुन सायलीला मारण्याची धमकी दिली असे व्हिडिओ तयार तिने आधीच करून ठेवलेले आहे. ज्या वेळेला आमचा मृत्यू होईल त्यावेळेला त्याचं मृत्यूचं कारण नागराज आणि महिपत असणार हे तिने पूर्णपणे तयार करूनच हा प्लॅन आखलेला होता. ही गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली. तरी त्या लगेचच प्रिया म्हणू लागते, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. अहो ते खोटं बोलत आहे, आपल्या तिघांमध्ये फूट पाडताय. मी पुरेपूर प्रयत्न करते तुम्हाला इथनं बाहेर काढण्यासाठी. तुम्हाला समजत का नाही आहे, मी तुमच्या बाजूने आहे, ते आपल्या विरोधात आहे. ते आपल्या तिघांमध्ये भांडणं लावून आपल्या मैत्रीचा फायदा घेऊन आपल्यात फूट पाडताय. आता इथे नागराज चिडतो आणि प्रियाच्या गालावरती सणसणीत वाजवत तिला म्हणतो की तू माझ्याशी खोटं बोलते, आम्ही तुला चांगलंच ओळखलेलं आहे. तू नागिनीपेक्षाही जास्त खालच्या दर्जाची पडलेली बाई आहेस. इकडे मात्र आता चैतन्याला सायली आणि अर्जुन कहाणी सांगायला सुरुवात करतात की कसं कसं काय काय घडलं. ज्यावेळेला पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडलो त्यावेळेला मग मला फोन करून अर्जुनने विचारलं घरात कोण कोण काय काय करते. तर त्यांना प्रिया घरात नाही हे कळतं आणि प्रियाने फोन करून विचारलं सायली घरात आहे का. तर विमलने सांगितले की ती सिटी हॉस्पिटलला गेली आहे, ही माहिती तिने काढली आहे. तर आता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर लगेचच ते दोघंजणं सिटी हॉस्पिटलला जातात. तिथे त्यांच्यावर पाळत ठेवणारी काही माणसं त्यांना नजरेस पडली. त्यांचं लक्ष कंटिन्यू सायली आणि अर्जुनकडे होतं, पण अर्जुन सायली असं दाखवत होते की आम्ही त्यांना पाहिलंच नाही. तो माणूस फोन लावत होता, फोटो पाहत होता, सगळं काही गाडीकडे आमच्या लक्ष ठेवत होता. या सगळ्या गोष्टी आमच्या नजरेस पडल्या, पण आम्ही असं दाखवलं आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही हॉस्पिटलच्या आत गेलो, थोड्या वेळाने पुन्हा एकदा आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतरही त्यांची आमच्यावरती पाळत ठेवण्याची बारकाई चालूच होती आणि ती आमच्या लक्षात आली. त्यांची हालचाल आमच्या विरोधात होती हे आमच्या लक्षात आलेलं होतं, पण तरीही आम्हाला ते काय करताय ते पाहायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर काचेला उन्हापासून वाचवण्यासाठी आम्ही काळा कपडा लावला आणि हे सगळं काही आम्ही सगळं टिपत होतो की आमच्याकडे कोणाकोणाचं बारकाईने लक्ष आहे. मग काय करायचं आम्ही विचार करतच होतो. तर त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की एक मोठी भरधाव वेगाने धावणारी गाडी आमच्या दिशेने येते. तर आता गाडीतून उतरलं तर लक्षात येईल की आम्ही वाचलो आहे. तर आम्हाला ते दाखवायचं नव्हतं. तितक्यात आमच्या बाजूला ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्समधल्या पेशंटला आत घेऊन गेले आणि त्याच ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही गुपचूप उतरलो आणि पटकन बसवलो आणि ॲम्ब्युलन्स पुढे निघाली. आता ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर ती भरधाव वेगाने धावणारी गाडी आमच्या गाडीच्या दिशेने आली आणि आमच्या गाडीला धडकल्यानंतर ती लगेचच गाडीने पेट घेतला. त्यातली माणसं उतरून पळून गेली. हे सगळं काही आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये बसून पाहत होतो आणि जर आम्ही त्यातनं उतरलो नसतो तर आज आम्ही त्या गाडीमध्ये जळत असतो.
ही सगळी कहाणी ज्या वेळेला चैतन्याला कळते, चैतन्य म्हणतो की तुम्ही दोघंजणं फार जास्त रिस्क घ्यायला लागले, तुम्हाला समजत कसं नाही, एवढं जास्त रिस्क घ्यायची काय गरज होती, तुम्ही स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही, माझं या जगात तुमच्या वाचून कोणी नाही, तुम्ही दोघं माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे का? चला आपण आत्ताच्या आत्ता घरातल्या सगळ्यांना जाऊन सांगूया की प्रियाने काय केलं आहे. तर त्यावेळेला चैतन्य म्हणतो की शांत हो, आत्ता आपल्या हातात पुरावे नाही, ती नेहमीप्रमाणे कांगावा करेल आणि ह्यातनं सगळ्यातनं ती पुन्हा वाचेल, तिला गाफील ठेवायला हवं. तिच्या विरोधात एकदम ठोस पुरावे म्हणजे DNA रिपोर्ट आले की आपण लगेचच सगळ्यांना सगळी माहिती कळवूया. पण आता तोपर्यंत आपल्याला तर शांत राहायला हवं. आणि चैतन्य इमोशनल झालेला पाहून अर्जुन त्याला म्हणतो की मी तुला सोडून कधी कुठे जाणार नाही, अगदी 100 वर्षाचं जेव्हा होईल ना तेव्हा पण मी तुझं लग्न लावण्याचा प्रयत्न करेल, अशी कॉमेडी पण करू लागतो आणि चैतन्याला हसवण्याचा प्रयत्न करू लागतात. आता पुढे जे काही कराल ते मला सांगून करत जा, असं चैतन्य अर्जुन आणि सायलीला म्हणू लागतो. एकट्याने काहीही रिस्क घ्यायची नाही, आपण तिघंजणं मिळून जे काही करू ते करू, एकट्यात करायला जाऊ नका. आणि प्रियाच्या विरोधामध्ये लवकरात लवकर आपण रिपोर्टची वाट पाहूया. लवकर रिपोर्ट आले म्हणजे आपल्याला प्रियाच्या विरोधात काहीतरी ठोस पाऊल उचलता येईल, असंही तो म्हणू लागतो. इथे भांबवलेली प्रिया काय काय शब्दांमध्ये आपल्या महिपत आणि नागराजला वळवण्याचा प्रयत्न करत असते. पण महिपत आणि नागराज आता तिला धमकी देतात की तू फक्त आता त्या दिवसाची वाट पहा ज्या दिवशी आम्ही तुझं काम काढणार, तुझा जीव आम्ही दोघंच घेणार. तर इथे तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी खोटं बोलले, मी खरंच खोटं नाही बोलले, असं प्रिया म्हणू लागते. तर महिपत आणि नागराज सांगू लागतात, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर लगेचच साक्षीला फोन केला, साक्षीला माहिती काढायला लावली की वकिलांकडे जाऊन वकील खरं बोलतोय की खोटं हे पाहू नये. तर आमच्याकडे ज्या वेळेला व्हिडिओ आला त्या वकिलाने घाबरून सगळी कबुली दिलेली होती की प्रियाने फक्त ॲक्टिंग करायला लावली आहे, महिपत आणि नागराजला कधीच तिला जेलमधनं बाहेर काढायचं नाही आहे, फक्त ॲक्टिंग करायला तिने मला धमकवलं आणि मला त्या धमकीमुळे तिथे ॲक्टिंग करावी लागली. ही सगळी हकीकत आता महिपत आणि नागराज प्रियाला सांगतात. प्रिया आता पूर्णपणे त्यांच्या कचाट्यात सापडली, तरी पण ती खरं सांगायला तयार नाही. ती आत्ताही म्हणते की मी असं काही केलेलं नाही, हे AI बनवलेले खोटे व्हिडिओ आहे, फेक आहे, मी तुमच्या बाजूने आहे. पण महिपत आता म्हणतो तुझा शेवट आम्ही दोघेच करणार. पुढील भागात हेही पाहायला मिळणार की आपण अर्जुन आणि सायली वाट पाहताय घरी येण्याची प्रियाची. प्रिया अजूनही आलेली नसते. खरं तर प्रियाचा चेहरा पाहायचा आहे. अर्जुन आणि सायलीला थकलेला, घाबरलेला, हरलेला, बिथरलेला, खोटारडा चेहरा. इथे प्रिया आता टेन्शनमध्ये आहे. घरी गेले तरी आता अर्जुन सायलीचं टेन्शन, आता बाहेर आता नागराज आणि महिपतचं टेन्शन. ते काही केलं तिचा जीव घेतल्याशिवाय तिला आता सोडणार नाही. तिने इतकी मोठी चूक केली, त्या चुकीला माफी अजिबात मिळणार नाही महिपत आणि नागराजकडनं. त्यामुळे आता प्रियासमोर काहीच पर्याय उरलेला नाही आहे. आता ही चांगलीच गळ्याला सापडली आहे सायली आणि अर्जुनच्या. पण ती प्रयत्न करते स्वतःला वाचवण्यासाठी, ती काहीही कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार आहे. आता ती घरी पोचते, घाबरलेली असते, पण सायली अर्जुनला पाहून असं दाखवते की मी काय तुम्हाला घाबरत नाही. अर्जुन सायली तिला म्हणू लागतात की ये तुझंच घर आहे, तिथेच का थांबली, तू तर वाट पाहत होती आमच्या दोघांच्या मरण्याची, पण आम्ही काय मेलो नाही गं. तर त्यावेळेला ती म्हणते तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही मेले नाही, पण दरवेळेला नशीब तुमची साथ देईल असं नाही ना. इथे ती स्पष्टच कबूल करते की मी तुझी आणि याची मरण्याची वाट पाहत होते, पण तुम्ही मेले नाही, हे तुमचं नशीब. पण इथे आता सायली म्हणू लागते की तुझ्या पापाचा घडा भरत आला आहे, तुझ्या विरोधातले प्रत्येक पुरावे आम्ही आता गोळा करतोय. सगळे पुरावे एकदा की हाती लागले की तू महिपत आणि नागराजच्या शेजारीच आम्ही तुला नेऊन ठेवू. आणि तुला काय वाटतं कुणाच्या जीवावर तू एवढी उड्या मारतेस, आईवडिलांच्या, सासूसासऱ्यांच्या की नवऱ्याच्या? त्या सगळ्यांचे डोळे ज्या दिवशी उघडतील ते सगळेजण तुझी साथ सोडतील, मग तू काय करशील? पण ही गर्विष्ठ प्रिया म्हणू लागते की असं कधीच काय होणार नाही, मी माझ्या नवऱ्याला माझ्या ताब्यात ठेवेल आणि तो माझ्या पाठीशी असला तर मला कुणाची गरज नाही. असं म्हणत ती आता ओपन चॅलेंज देते सायली आणि अर्जुनला, तुम्ही काहीही करा पण माझ्या विरोधात तुम्ही पुरावे मिळवू शकत नाही, माझं तुम्ही काहीच वाकडं करू शकणार नाही. तर अर्जुन सायलीला तिच्या ह्या सगळ्या बोलण्यावरती खरं तर हसायलाच येऊ लागतं. एवढं सगळं होऊनही तिच्या नांग्या अजूनही ताईटच आहे. अजूनही ती नमतं बाजू घ्यायला तयार नाही. अजूनही ती खोट्यावर खोटंच बोलते. ह्या गोष्टींनी सायलीचा संताप होतो. सायली म्हणू लागते की तुला लवकरात लवकर जेलमध्ये आम्ही पाठवू, त्याच दिवशी आम्ही मोठा श्वास घेऊ.
तोपर्यंत तूही आता सावध राहा, तुझ्या प्रत्येक हालचालीवर आमचं बारीक लक्ष आहे, अशी धमकी आता अर्जुन सायलीने दिली आहे. इथे तर ती दाखवते की मला तुमची भीती वाटत नाही, पण ज्यावेळेला ती खोलीत जाते त्यावेळेला ती एकदम जास्त घाबरलेली आपल्याला पाहायला मिळणार. इथे नागराज आणि महिपत सगळ्यांची झोपण्याची वाट पाहतात. सगळे झोपल्यानंतर इथे साक्षीला फोन करून नागराज शाब्बासकी देऊ लागतो आणि महिपतही म्हणू लागतो की सचिन, मला वाटलं नव्हतं तू असं एवढं भारी काम करशील, तू तर चांगलाच मुरलेला माणूस दिसतोय. तरी ते सचिन म्हणू लागतो की आता आपण लवकरच भेटू, पण जेलच्या बाहेर, असं बोलून इथे महिपतचं मन जिंकलेलं असतं सचिनने. सचिन आपल्यासाठी नक्कीच काहीतरी करू शकतो असा विश्वास आता महिपत आणि नागराजलाही वाटू लागले. तेही त्याचं कौतुक करू लागले आणि तो म्हणतो की माझ्या प्लॅननुसार सगळं काही व्हायला हवं, तुम्ही कोणीही हालचाल करायची नाही, मी जे जे सांगाल तसं तसं जर आपण करत गेलो तर आपण नक्कीच यश मिळवू आणि तुम्हाला दोघांना मी बाहेर काढन, फक्त मला लागणाऱ्या गोष्टी मला पुरवत जा, असंही ते सचिनने सांगितले. याला काय लागणार, याला तर पैसेच पाहिजे, जितके पैसे उकळता येईल ना तितके तो उकळण्याचा प्रयत्न महिपत आणि साक्षी यांच्याकडनं करणार. आणि आता याच्या जाळ्यात आता नागराज आणि महिपत अडकलेला आहे. तर आता साक्षीला इथे महिपत सांगू लागतो की जे जे सचिन मागेल त्याला ते सगळं काही पुरवा, म्हणजे तो आम्हाला बाहेर काढू शकेल. तर इथे साक्षी ही तिच्या बाबांना, हो बाबा मी नक्कीच सगळं तुम्ही म्हणताय तसं करेल आणि सचिनला जे जे हवं आहे ते सगळं उपलब्ध करून देईल. सचिनला इथे खूप साऱ्या शुभेच्छाही महिपत देतो आणि लवकरच आपण बाहेर भेटूया असंही सचिन म्हणतो आणि फोन बंद करतात. आता इथे आपली साक्षी खूप खुश असते. सचिनही तिला म्हणत असतो की तू अशीच आनंदी राहा, तुझा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असं कौतुक करतो. इकडे आपल्याला पाहायला मिळेल की इथे प्रिया फारच टेन्शनमध्ये आलेली असते. आता पैशांचा पत्ता नाही, इथे प्रत्येक गोष्ट काम पैशा वाचून अडलेलं आणि DNA रिपोर्ट जर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करायचे त्याच्यासाठी पण पैसे लागतील, तेही पैसे आपल्याकडे नाही. सगळीकडे पैसे पैसे पैसे. जर तिला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर पैसा वाचून तिच्याकडे पर्याय उरलेला नाही, पण तिच्याकडे पैसेही आता उरलेले नाही. तर दागिने किती विकणार, काय करणार, सगळीकडून अडकलेली बिचारी प्रिया भांबवून जाते आणि भांबवलेल्या कंडिशनमध्ये वेड्यासारखं वागू लागते. तिच्या त्या आवाजाला घाबरून इथे अश्विन झोपेतनं जागा होतो आणि म्हणतो की काय झालं, तू अशी काय करतेस. तर ती म्हणते काही नाही. तर तो म्हणतो तू कुठून आत्ता आलीस का. तर ती म्हणते हो आत्ताच मी घरी आले. आता पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार, अर्जुन आणि सायली त्यांची जी काही पुराव्यांची लिस्ट आहे ती बनवतात. तर इथे प्रियाचा जो मित्र आहे त्याच्याकडनं आपल्याला हाती काहीच लागलेलं नाही, त्याचा वापर कसा करायचा असा इथे सायलीचा प्रश्न पडलेला आहे. तर अर्जुन सांगतो की आपण त्याला कॉल करूया. कॉल केल्यानंतर तो मित्र प्रियाचं सांगू लागतो की मी प्रियाचे खूप साऱ्या जुने बॉयफ्रेंड त्यांना भेटलो, तर त्यांच्याकडनं पण माहिती कळली की प्रियाने त्यांच्याकडनं रगड पैसे गुंडळलेले आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे माझ्या हाती लागले. तर इथे अर्जुन सायलीला त्याच्याकडनं बरीच माहिती कळते की तिने कोणाकोणाला काय काय करून पैसे लुबडले वगैरे वगैरे. पण आता सायलीचं म्हणणं हे असं असतं की आता हे सगळ्या गोष्टी तिने लग्न अगोदर केलं आहे, त्याच्यामुळे अश्विन भाऊजी ह्या गोष्टींना आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. तर आपल्याकडे ठोस पुरावा असा पाहिजे की आत्ता रिसेंटली घडलेली गोष्ट पाहिजे की तिने कोणाला तरी अडकवले आणि मग त्याच्याकडनं पैसे काढते. तर आता इथे प्लॅन केला आहे अर्जुन आणि सायलीने. तिला पैशांची गरज आहे. सुभेदार आणि किल्लेदार यांच्यापेक्षा पण जास्त श्रीमंत व्यक्ती जर तिच्यासमोर उभं राहिला आणि मग त्याला ती जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न आपण तिचा अडकवायचा आणि त्याच्यातच तिला आपण फसवायचं. आणि हे सगळे पुरावे ज्या दिवशी इथे आपल्या चैतन्य भाऊजींना कळेल तर त्या दिवशी अश्विन भाऊजींना कळेल तर अश्विन आपल्यावर विश्वास ठेवल असंही इथे सायली अर्जुनला वाटू लागतं. खरं तर आता इथे आपल्याला दिसेल की प्रियाला प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो आहे. पैशासाठी ती आता अशाच व्यक्तीला शोधणार आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती अडकणार. चला तर मग पुढे जे काही होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊनच येईल. तोपर्यंत धन्यवाद.